So in last lecture we have discussed the topic that is nothing but the tobacco mosaic virus. Tobacco mosaic virus is also known as TMV, and we know that it is a single stranded RNA virus. Okay, so it is having ssRNA as a genetic material, and the infection cause characteristics pattern of mosaic like structure on the leaf. So it is one of the symptom. ठीक आहे, कोणत्याही व्हायरसचे इन्फेक्शन झालं तर आपण काय म्हणतो की सिम्पटम्स काय, किंवा कुठलाही डिसीज झाला, सपोज मलेरिया झाला तर आपल्याला काय होतं, मलेरिया झाला तर ताप येतो आणि थंडी वाजते, बरोबर आहे. सो द सेम थिंग इज हियर व्हेन द मोझॅक व्हायरस विल अटॅक ऑन द प्लांट, इट विल शो सम कॅरेक्टर्स और सम शोज symptoms. So that symptom is nothing but the mosaic like growth on the leaf. जे पान असतं टोबॅकोचं त्याच्यावर असे मोझेक किंवा आपण असं म्हणू की छोटे छोटे तुकडे तुकडे आल्यासारखे दिसतात, अँड इट इज मेनली इन अ कलर. से फॉर एक्झाम्पल इट इज येलो और ग्रीन इन कलर. सो इट लुक्स लाइक अ मोझेक अँड दॅट्स वाय द नेम इज गिवन. नाउ TMV was first discovered by Stanley, and we have also gone through the history of the tobacco mosaic virus. Today we are going to concentrate on the structure and economy of the viruses. Now structure of tobacco mosaic virus. Sorry. As we know that the viruses are made by two parts only. कोणते कोणते दोन पार्ट्स असतात, एक असतो प्रोटीन आणि दुसरा असतो जेनेटिक मटेरियल. दीज आर दी ओनली टू मटेरियल्स विच इज प्रेझेंट इन एव्हरी व्हायरस. कुठलाही व्हायरस घ्या तुम्ही, त्या व्हायरसमध्ये एक प्रोटीन असतं आणि न्यूक्लिक ऍसिड असतात. प्रोटीनचं कोड बाहेर असतो आणि आतमधल्या साईडला काय असतो, आतमधल्या साईडला DNA किंवा जेनेटिक मटेरियल त्याचं असतं. सो द सेम थिंग इज देअर इन दी TMV. TMV इज मेड अप ऑफ पीस ऑफ न्यूक्लिक ऍसिड दॅट इज ssRNA, ओके, अँड सराउंडिंग प्रोटीन कोड. म्हणजे असा एक सपोज गोल आपण गोळा म्हणू आणि त्या गोल गोळ्याच्या मध्ये न्यूक्लिक ऍसिड आहे आणि बाहेरचं जे गोळ्याचं कवरिंग आहे ते कशाने बनलं आहे, मग इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. बाहेरच्या साईडला प्रोटीन आहे आणि आतमधल्या साईडला त्याचं जेनेटिक मटेरियल आहे. आता प्रोटीन कशासाठी असेल बाहेर, काय कारण असेल, द फर्स्ट थिंग टू प्रोटेक्ट, बरोबर आहे. जे काही जेनेटिक मटेरियल त्या व्हायरसमध्ये आहे, सपोज TMV मध्ये न्यूक्लिक ऍसिड आहे, RNA आहे, ठीक आहे, तर त्या RNA प्रोटेक्ट करायसाठी त्याला बाहेरून काय प्रोटीन कोट आहे. ओके, सो प्रोटीन कोट इज देअर, and inside to this protein coat there is a presence of nucleic acid, that is RNA. हा RNA आतमध्ये आहे आणि प्रोटीन बाहेरून आहे. जर आपण कॉम्प्लेक्स सेल पाहिली, आपल्या बॉडी मधली एक सेल पाहिली तर काय दिसेल आपल्याला, सेल वॉल असतो आपल्या सेलच्या बाहेर, ठीक आहे, सेल मेम्ब्रेन असतो, त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, त्याच्यानंतर सायटोप्लाझम किंवा प्लाझ्मा असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन नंतर, आणि त्याच्यामध्ये मग जेनेटिक मटेरियल असतं, बरोबर आहे. तर एवढे सगळे प्रोटेक्शन आपल्या ह्युमन मधल्या सेलला किंवा ॲनिमल सेलला असतात. पण इथे तसं नाही आहे. TMV मध्ये काय फक्त प्रोटीन कोट आहे आणि आतमध्ये त्याच्या जेनेटिक मटेरियल आहे. एवढं सिंपल स्ट्रक्चर या TMVचं असतं. बट द कम्प्लीट व्हायरस इज सब मायक्रोस्कोपिक रिजिड रॉड शेप पार्टिकल. म्हणजे हा छोटासा रॉड जे असतात, छोटे छोटे तुकडे जे असतात, तशा रॉड शेप पार्टिकल्स मध्ये तो मायक्रोस्कोप मध्ये दिसतो. आपल्या डोळ्यांनी तर दिसत नाही, म्हणजे जेव्हा मायक्रोस्कोप मध्ये त्याला बघतात तेव्हा ते छोटे छोटे रॉड सारखं ते स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. ओके, सो इट इज सब मायक्रोस्कोपिक. नाउ वन्स इनसाइड द प्लांट सेल द प्रोटीन कोट फॉल्स अवे अँड न्यूक्लिक ऍसिड पोर्शन डायरेक्ट्स द प्लांट सेल टू प्रोड्यूस more virus nucleic acid and virus protein disturbing the normal activity of the cell. Now याचा अर्थ असा की जेव्हा ही व्हायरस आहे किंवा हा व्हायरल पार्टिकल आहे, हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जातो, तर तिथे काय करतो, तिथे गेल्यानंतर त्याचं जे प्रोटीन असतं बाहेरचं कव्हरिंग ते निघून जातं. मग उरतो काय तिथे, मग उरतो त्याचा न्यूक्लिक ऍसिड दॅट इज RNA. मग हा RNA काय करतो, RNA स्वतःची कॉपी बनवतो त्या सेलमध्ये. म्हणजे समजा प्लांटमध्ये जर गेला तो, तर प्लांटमध्ये पहिले त्याचं प्रोटीन निघून गेलं, अनकोटिंग झालं, आणि मग तिथे काय होईल, इट विल स्टार्ट टू प्रोड्यूस द मोर कॉपीज ऑफ दी RNA. या RNAच्या खूप साऱ्या कॉपीज तो बनवेल, आणि खूप साऱ्या कॉपीज बनल्यामुळे ती जी सेल असेल त्या सेलचं स्वतःचं फंक्शन जे आहे, स्वतःचं काम ती विसरून जाईल. ओके, अँड इट विल help that particular viral cell to reproduce.
अँड इन दिस वे द रिप्रोडक्शन विल टेक्स प्लेस. जे आपण काल स्टेजेस बघितल्या त्याच्यामधली एक स्टेज इथे दाखवली आहे. इट्स कॅप्सिड इज मेड फ्रॉम 2130 मॉलिक्यूल. आता कॅप्सिड म्हणजे काय? जे एक्सटर्नल कव्हरिंग आपण म्हणतो, ठीक आहे, प्रोटीनचं बनलेलं आहे, त्यालाच आपण आता इथे कॅप्सिड म्हटलेलं आहे. आणि ते किती युनिटने बनलं आहे? 2130 मॉलिक्युल्स ऑफ कोड प्रोटीन अँड 1 मॉलिक्यूल ऑफ जिनोमिक सिंगल स्ट्रँडेड RNA, दॅट इज 6400 बेसेस. म्हणजे आता 6400 काय आहे त्याच्यामध्ये? ATGC जे बेस असतात ना DNA किंवा RNA मध्ये, ते ATGC जे बेस आहेत ते किती आहेत? 6400 बेसेस आहेत. म्हणजे जर तुम्ही TMV किंवा टोबॅको मोझॅक व्हायरस पाहिला तर सगळ्यात जास्त स्टडी या व्हायरसवर झालेली आहे, कारण सुरुवातच या व्हायरस पासून झाला आहे. म्हणून सगळ्यात जास्त स्टडी बघा, तुम्हाला इथे क्लिअर कट तुम्हाला दिसेल की 2130 मॉलिक्युल्स म्हणजे मॉलिक्यूल लेवलचा स्टडी पण इथे झाला आहे. अँड 6400 बेसेस ऑफ दी RNA चे बेसिस पण इथे दिले आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्टडी तुम्हाला असं दिसेल की या TMVचा झाला आहे. सो दॅट इज नथिंग बट दी स्ट्रक्चर ऑफ दी TMV और टोबॅको मोझॅक व्हायरस. कसा असतो? बाहेरून त्याला प्रोटीन कोट आहे, ठीक आहे, आणि आतमधल्या साईडला त्याच्यात काय? RNA मॉलिक्यूल आहे, ज्याला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. वी कॉल्ड इट ॲज अ जेनेटिक मटेरियल. सो द प्रोटीन कोट इज मेड अप ऑफ capsid having 2130 molecules and 6400 bases of the RNA. RNA मध्ये जे ATGC असतात, ATGC माहिती आहे तुम्हाला? 12वी मध्ये तुम्ही बघितले असेल. ATGC जे DNA मध्ये बेसेस असतात तसेच बेसेस RNA मध्ये आहेत ATGC. तर ते बेसेस किती आहेत? 6400. ओके, सो दॅट इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ TMV. अगेन हियर the protein monomer consists of 150 amino acid. पहा, तर त्याच्यापेक्षा आणखी डिटेल स्टडी इथे तुम्हाला दिसेल की जो प्रोटीन कॅप्सिड आपण म्हटलं त्याचं मोनोमर जर आपण कन्सिडर केला तर इट इज मेड अप ऑफ 158 अमिनो ऍसिड. कारण आपल्याला माहिती आहे की प्रोटीन कशाने बनलेला असतो? अमिनो ऍसिडने बनलेला असतो. सो हियर यू कॅन सी दॅट 150 अमिनो ऍसिड्स ऑफ प्रोटीन और अमिनो ऍसिड्स आर कंबाइंड टू प्रोड्यूस द प्रोटीन कोड. एक मॉलिक्यूल जर आपण कन्सिडर केला प्रोटीनचा तर त्याच्यात 158 काय असतात? अमिनो ऍसिड्स असतात. ओके, TMV कॅन मल्टिप्लाय ओनली इनसाइड द लिव्हिंग सेल. आपण आधीच बघितलं होतं की इट विल मल्टिप्लाय बट इनसाइड द लिव्हिंग सेल. इट कॅन सर्वाइव्ह इन डॉर्मंट स्टेट अँड इन डेड टिश्यू रिटेनिंग इट्स ॲबिलिटी टू इन्फेक्ट ग्रोविंग प्लांट्स फॉर इयर्स आफ्टर द इन्फेक्टेड प्लांट पार्ट डाईंग. आता याचा अर्थ बघा, समजा एखाद्या झाडाला इन्फेक्शन झालंय आणि एखाद्या शेतकऱ्यांनी असं इन्फेक्टेड प्लांट उपटून टाकलं आणि फेकून दिलं, तर त्यामध्ये असलेले व्हायरसेस कितीतरी वर्ष सुद्धा काय असू शकतात? ऍक्टिव्ह होऊ शकतात किंवा जगू शकतात. जगत तर नाहीच ते, कारण दे आर नॉट लिव्हिंग, बरोबर आहे, जगत नाही, बट दे विल रिमेन ऍक्टिव्ह. म्हणजे पुढे नवीन प्लांटवर ग्रो व्हायला ते तयार होऊ शकतात. सो दिस इज नथिंग बट दी स्ट्रक्चर ऑफ दी TMV. नाव हियर जे मी RNA म्हटलं होतं का, RNA हेलिक्स तुम्हाला दिसेल. इट इज इनसाइड टू द प्रोटीन कोट अँड दिस रेड कलर स्ट्रक्चर यू कॅन सी इट इज नथिंग बट द प्रोटीन सब युनिट. हे जे प्रोटीन आहे हे प्रोटीन सब युनिट्स आहे आणि आतमधल्या साईडला हा RNA आहे. तर RNA आतमध्ये रोटेट झालेला आहे किंवा आपण स्पायरली किंवा कॉइल्ड झालेला आहे आणि त्याला प्रोटेक्शनसाठी बाहेरून काय प्रोटीन सब युनिट आहे. टोटल किती प्रोटीन युनिट होते? 2130 सब युनिट. हे असे टोटल 2130 प्रोटीनचे जे सब युनिट्स आहेत ते या RNA भोवती पॅक झालेले असतात किंवा त्याला पॅक केलेले असतात. आणि याची टोटल लेंथ जर बघितली तर टोटल लेंथ ऑफ दिस पर्टिक्युलर व्हायरस इज 130 टर्न्स. म्हणजे याची टर्न्स जे आहेत, हे हा जो टर्न दिसतो 1 टर्न 2 टर्न 3 टर्न असे जे टर्न झालेले आहेत ते किती आहेत? 130 टर्न्स ऑफ दॅट पर्टिक्युलर कॅप्सोमर अँड RNA हेलिक्स. RNA हेलिक्स असा गोल आहे, समजा सर्क्युलर आहे किंवा आपण स्प्रिंग टाईप आहे असं म्हणू, आणि त्याच्या भोवती हा प्रोटीन जो सब युनिट आहे यांनी त्याला कव्हर केला आहे. इट इज हॅव्हिंग 130 टोटल लेंथ ऑफ दी व्हायरस. सो दिस इज नथिंग बट दी स्ट्रक्चर ऑफ RNA व्हायरस और TMV. नाउ हाऊ दिस पर्टिक्युलर व्हायरस विल ट्रान्समिट. हा जो व्हायरस आहे मॅक्झिमम टाइम कशा प्रकारे ट्रान्समिट केला जातो, म्हणजे एका जागेवरनं किंवा एका प्लांटवरून दुसऱ्या प्लांटवर कशा प्रकारे जातो.
द मोस्टली TMV स्प्रेड फ्रॉम प्लांट टू प्लांट थ्रू वर्कर्स हँड्स क्लोथिंग अँड टूल्स. समजा एखादा शेतकरी शेतामध्ये गेला आणि तो काम करत असेल, त्याच्याकडे जे टूल्स असतात त्या टूल्सनी किंवा त्याच्या हाताने अशा प्रकारे हा जो व्हायरस आहे हा एका प्लांटवरून दुसऱ्या प्लांटवर जातो. कारण काय, व्हायरल इन्फेक्शन झालं आहे प्लांटला, हे कधी कळेल आपल्याला? समजा एक प्लांट आहे त्याला इन्फेक्शन झालं, हे कधी कळेल? वेन वी सी द मोझॅक पॅटर्न. तोपर्यंत तर आपल्याला ते येऊन सांगणार नाही झाड की मला व्हायरल इन्फेक्शन झालंय. ताप त्याला येणार नाही, तुम्ही चेक करणार नाही ताप आला का, बरोबर आहे? मग कशावरून लक्षात येईल? त्याच्यावर जेव्हा मोझॅक पॅटर्न अपियर होईल तेव्हा येईल. म्हणजे तोपर्यंत काय झालेलं असेल, खूप वेळ झालेला असेल. आणि त्या दरम्यान सपोज तिथे काम करणाऱ्या लोकांच्या हातून जर सपोज तो व्हायरस दुसऱ्या प्लांटवर ट्रान्सफर झाला तर इन्फेक्शन काय होईल, दुसऱ्या प्लांटवर सुद्धा जाऊ शकेल. नाउ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑफ इन्फेक्टेड प्लांट कॅरीज TMV अँड अदर व्हायरस डिसीज. म्हणजे समजा एखाद्या झाडाचा प्लांट कट केला आपण, TMVच नाही, सपोज दुसरा एखादा प्लांट घेतला, त्याचा प्लांटचा पार्ट कट केला आणि तो जमिनीमध्ये लावला नवीन झाड तयार करण्यासाठी, तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. सो इफ वी ट्राय दिस व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन देन ऑल्सो द इन्फेक्शन ऑफ TMV विल गेट ट्रान्सफर. म्हणजे एका झाडातून ते दुसऱ्या झाडात नवीन होणाऱ्या झाडामध्ये ट्रान्सफर होईल. Along with this, the virus particles are found in all parts of the plant except few cells at the tip of the growing point. म्हणजे एकदा का व्हायरस आतमध्ये गेला सेलच्या किंवा प्लांटच्या तर तो सगळीकडे ग्रो होतो, तो सगळीकडे ग्रो होतो आणि मग काय होईल, सगळीकडे ग्रो झाल्यानंतर त्या पूर्ण प्लांटला तो इन्फेक्ट करेल. ओनली द ग्रोविंग टिप ऑफ दी दॅट पर्टिक्युलर प्लांट. ग्रोविंग टिप म्हणजे काय, मग जो वर वाढत जाणारा शूट असतो, ओके, नवीन येणारा त्याला जे साईड असेल त्या साईडला फक्त तो नसेल, बाकी सगळ्या म्हणजे इवन यू कॅन सी द इन्फेक्शन इज गोइंग टुवर्ड्स द रूट ऑल्सो. त्या रूट पर्यंत सुद्धा पानांमधून गेलेला तुम्हाला हे इन्फेक्शन दिसेल. इन्फेक्टेड स्टॉक प्लांट शुड बी डिस्कार्डेड इमिडिएटली. मग जर समजा इन्फेक्शन झालंय असं लक्षात आलं तर काय करायला पाहिजे, ते झाड उपटून टाकायला पाहिजे आणि त्याला डिस्कार्ड करायला पाहिजे. आता डिस्कार्ड करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत, म्हणजे उपटून फेकून द्यायचं नाही आहे त्याला, तर प्रॉपरली त्याला काय करायचं आहे, डिस्कार्ड करायचं आहे. काही ठिकाणी त्याला बरी करतात, जमिनीमध्ये गाडून देतात, काही ठिकाणी त्याला जाळून टाकतात. अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत डिस्कार्ड करण्याच्या, तर त्या मेथड आपण याला अप्लाय केल्या जातात. समजलं काय, मेकॅनिझम ऑफ ट्रान्समिशन, ठीक आहे. Now moving the next part, that is symptoms. Actually symptoms आधी घ्यायला पाहिजे होतं. Symptoms vary with the species of plant infected and the environmental condition. So जशा environmental condition असतील तसे symptoms वेगळे असतील. In some cases environmental condition brings out symptoms while other conditions mask or hide the symptoms. कधी कधी काय होतं की खूप गरम किंवा खूप थंड वातावरण असेल तर अशा वेळेला सिम्पटम्स हे वेगळे असतात, ठीक आहे. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर असेल तर सिम्पटम्स वेगळे असतात आणि बऱ्याच वेळेला सिम्पटम्स जे असतील ते वेगळे असतील. सो इट डिपेंड्स ऑन दी एन्व्हायरमेंटल कंडिशन. नाउ सिम्पटम्स असोसिएटेड विथ TMV इन्फेक्शन्स, दॅट इज नथिंग बट दी स्टंटिंग. म्हणजे त्या झाडाची ग्रोथ ही कमी झालेली असते. म्हणजे नॉर्मल झाडं जर बघितले आपण तर हे चांगल्या प्रकारे ग्रो झालेली असते, बट व्हायरल इन्फेक्शन ज्याला झालंय त्याची स्टंटिंग झाली म्हणजे त्याची ग्रोथ थांबलेली असते. देन मोझॅक पॅटर्न ऑफ लाईट अँड डार्क ग्रीन कलर ऑन द लीव्स. जसं मी म्हटलं की येलो ग्रीन याचे पॅचेस आपल्याला छोटे छोटे दिसतील, मोझॅक लाईक स्ट्रक्चर, तर ओळखून घ्यायचं की आपल्या झाडाला इन्फेक्शन झालं. किंवा माल फॉर्मेशन ऑफ लीव्स ऑर ग्रोविंग पॉइंट्स. माल फॉर्मेशन म्हणजे चेंज होणे, म्हणजे ग्रो होणारा पार्ट जर वेगळा काहीतरी दिसत असेल, नॉर्मल वाटत नसेल, तर आपण समजून जायचं आहे की आपल्या प्लांटला TMVचं इन्फेक्शन झालेलं आहे. सो दिस इज नथिंग बट दी सिम्पटम्स ऑफ टोबॅको मोझॅक व्हायरस. Now moving to the next topic, that is economic importance. दोन्ही पॉइंट लक्षात आले. स्ट्रक्चर, ठीक आहे, स्ट्रक्चर खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर आपण सिम्पटम्स पण बघितले, ते पण सोपे, आणि मेकॅनिकल ट्रान्समिशन आपण बघितलं. नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. व्हायरस हा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असू शकतो का? समजा एखाद्याला व्हायरल इन्फेक्शन झालं तर तो इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असेल का? नाही, डायरेक्टली तो इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट नाही, बट इट विल शो दी इफेक्ट ऑन इकॉनॉमी.
समजा आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालं तर आपल्याला खर्च करावा लागेल, डॉक्टरकडे जावं लागेल, औषध घ्यावं लागेल, आराम करावा लागेल. म्हणजे आपल्या इकॉनॉमीवर फरक पडतो का? पडतो, बरोबर आहे. आपले पैसे खर्च होतात का? होतो. म्हणून प्रत्येक व्हायरसचा, नॉट इवन व्हायरस, प्रत्येक इन्फेक्शनचा आपल्याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहायला पाहिजे. तसंच टोबॅको मोझॅक व्हायरसचे सुद्धा काय आहे? इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. आता दोन प्रकारचे इम्पॉर्टन्स आहे. व्हायरसेस हॅव बोथ हार्मफुल अँड बेनिफिशियल रोल्स इन ह्युमन लाईफ. एक तर ते आपल्याला हार्मफुल असतात, दॅट इज द मेजर थिंग, पण कधी कधी ते आपल्याला कामाचे पण असतात, म्हणून ते बेनिफिशियल पण आहे. मीन्स दे हॅव हार्मफुल अँड बेनिफिशियल इफेक्ट्स इन ह्युमन लाईफ. समजा आपल्याला इन्फेक्शन झालं तर दॅट इज द हार्मफुल, बरोबर आहे. अँड इफ इट इन्वेड और यू कॅन से इट विल ग्रो इन इन्सेक्ट. एखाद्या इन्सेक्ट मध्ये जर तो व्हायरस ग्रो होत असेल तर ऑब्विसली इट इज बेनिफिशियल. म्हणजे आपल्याला हार्मफुल इन्फेक्ट त्याचे इम्पॉर्टन्स पण आहे आणि बेनिफिशियल पण आहे. नाउ ऍक्च्युली नो व्हायरस डायरेक्टली इन्व्हॉल्व्स इन ह्युमन वेलफेअर. आधीच म्हटलं मी की शक्यतोवर आपल्याला त्यांच्याकडनं फायदा होईल असे फार कमी व्हायरस आहे. म्हणजे समजा पोलिओ झाला तर आपल्याला काही फायदा आहे का त्यांचा? नो, वी डोंट हॅव एनी वेलफेअर. So directly there is no involvement of viruses in human welfare, but in most cases scientists use them as a beneficial agent in different fields. जसं मी इन्सेक्ट म्हटलं तर इन्सेक्टवर काय करतात की वेगवेगळ्या व्हायरसला अप्लाय करून बघतात आणि ते इन्सेक्ट कसे संपतील किंवा कमी होतील याच्यावर सायंटिस्ट काय करतात? लक्ष देतात. सो दॅट इज नथिंग बट द बेनिफिशियल पार्ट. नाउ व्हॉट आर द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ द व्हायरसेस? Obviously, viruses cause infection. A vast number of viruses cause human and animal diseases, and that is nothing but the harmful effect of the virus. Next, beside a vast number of viruses cause plant diseases. नुसतं animal ला होतात का? नाही. Animal ला human लाच होत नाही, तर it will also cause infections to the plants, and that's why they are harmful to the humans directly. Now, when we talk about the example, here you can see poultry birds are also severely infected by viruses. The avian influenza example आहे त्याचं H5N1 is produced bird flu in the poultry sector. तुम्ही बरेच वेळा ऐकलं असेल की बर्ड फ्लू आलाय, कोंबड्यांबद्दल ऐकलं असेल, बरोबर आहे. तर हा कोंबड्यांबद्दल जो बर्ड फ्लू येतो इट इज ड्यू टू द H5N1 टाइप ऑफ व्हायरस. तो व्हायरस काय करतो? कोंबड्यांना इन्फेक्शन करतो अँड त्या कोंबड्यांचं जे आहे किंवा त्या पोल्ट्रीचं काय होते? डेथ होते. सो दॅट इज नथिंग बट दी हार्मफुल इफेक्ट ऑफ दी व्हायरस विच कॉज इन्फेक्शन टू द पोल्ट्री. नाउ द ग्रासिरिक डिसीज ऑफ सिल्कवॉर्म. सिल्कवॉर्म तुम्हाला माहिती आहे ज्याच्यापासून सिल्क बनते, त्यालाच म्हटलं जातं कॉम्बॅक्स मोरी. इज कॉज्ड बाय न्यूक्लियर पॉलिहायड्रोसिस व्हायरस. NPV व्हायरस त्याला म्हणतात. हा NPV व्हायरस काय करतो? या सिल्कवॉर्मला डिसीज कॉज करतो आणि त्याच्यामुळे त्या सिल्कवॉर्मची सिल्क बनवण्याची जी क्षमता असते ती कमी होते. ओके, सो दॅट पर्टिक्युलर सिल्कवॉर्म कॅन नॉट प्रोड्यूस पर्टिक्युलर टाइप ऑफ सिल्क अँड अगेन दॅट विल हार्मफुल इफेक्ट ऑफ दी viruses. Now, beside these, bacteriophages attack nitrogen fixing bacteria of the soil and are responsible for reducing fertility of the soil. सॉइल आहे, आपल्याला माहिती आहे की सॉइलमध्ये नायट्रोजन जे आहे त्या नायट्रोजनसाठी काही बॅक्टेरिया हे महत्त्वाचे आहेत. पण हे जे काही व्हायरस आहेत ते व्हायरस काय करतात? त्या बॅक्टेरियावर इन्फेक्शन करतात अँड ड्यू टू दिस इन्फेक्शन ऑफ बॅक्टेरिया ऑन दी इन्फेक्शन ऑफ व्हायरसेस ऑन दी बॅक्टेरिया the fertility of the soil will get decreased or we can say decline. So that is also one of the harmful effect. And most important is viruses are also used in biological welfare and weapons in many countries. या व्हायरसेसचा यूज सुद्धा केला जाऊ शकतो किंवा बऱ्याच ठिकाणी केलाही असेल, जो की वारफेअरमध्ये त्याचा उपयोग केला जाऊ शकतो आणि हा हार्मफुल इफेक्ट आहे असं आपण त्याला म्हणू. नाउ लुकिंग फॉर द बेनिफिशियल इफेक्ट्स ऑफ व्हायरसेस. आता जे हार्मफुल इफेक्ट्स आपण डिस्कस केले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुचतात का? त्याचा तुम्ही आज घरी जाताना किंवा घरी गेल्यानंतर विचार करा की आणखी आपण जेवढे बघितले 4च बघितले लिमिटेड, याच्या व्यतिरिक्त आणखी काही इन्फेक्शन किंवा हार्मफुल इफेक्ट्स असतील का? मूव्हिंग टू द बेनिफिशियल इफेक्ट्स ऑफ व्हायरसेस, देर आर मेनी इंडस्ट्रियल युजेस ऑफ व्हायरसेस. इंडस्ट्रीमध्ये व्हायरसेसचा काय करू शकतो?
वापर केला जाऊ शकतो किंवा करतात काही ठिकाणी. ओके, इट इज व्हेरी रिअर. असं नाही की सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये व्हायरसेस वापरले जातात, बट इन व्हेरी few example we can say viruses were used in industry. Viruses are used in preparation of sera and vaccine. So that is nothing but the industry. कोणती इंडस्ट्री म्हणता येईल? वॅक्सिन इंडस्ट्री म्हणू आपण, किंवा सिरम बनवणारी सिरा इंडस्ट्री असेल तर अशा ठिकाणी व्हायरसेसचा यूज केला जातो. टू बी यूज्ड अगेन्स्ट डिसीज लाईक रेबीज, पोलिओ, हेपॅटायटिस बी, देन पोलिओ व्हायरस एक्सेट्रा. म्हणजे जितकेही व्हायरस आपल्याला इन्फेक्शन करतात, कोरोना व्हायरस, ठीक आहे, तर या सगळ्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट जी आपल्याला वॅक्सिन बनवायची आहे त्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा व्हायरसेसचा उपयोग केला जातो. मग समजा असे व्हायरसच नसते तर आपण वॅक्सिनही बनवू शकलो नसतो. पहिली तर आपल्याला इन्फेक्शन झालं नसतं, ठीक आहे, व्हायरसच नसते तर. पण जर समजा व्हायरसच नसते तर आपण असे वॅक्सिन सुद्धा वेगवेगळे बनवू शकलो नसतो. द मल्टिप्लिकेशन ऑफ व्हायरसेस इन बॅक्टेरियल सेल इज ऑल्सो युटिलाइज्ड इन प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. आता अँटीबॉडीज नावाचा एक कन्सेप्ट असतो, तुम्हाला पुढे येईल तो, ठीक आहे. तर या अँटीबॉडीज बनवण्यासाठी सुद्धा काय केला जातो? या व्हायरसेसचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, व्हायरसेस आर ऑल्सो यूज्ड इन बायोलॉजिकल स्टडीज. जे बायोलॉजिकल स्टडीज केल्या जातात आजकाल, जसं इन्सेक्टवर स्टडी मी मोस्टली एक्झाम्पल दिलं होतं, तर तिथे सुद्धा या व्हायरसेसचा यूज केला जातो. सो दिस इज नथिंग बट दी डिस्कशन ऑफ टुडेज लेक्चर. वी हॅव डिस्कस्ड three main topic. The first is structure of TMV, that is tobacco mosaic virus. Second, symptoms and the multiplication of or transfer of that particular virus. And third thing, economical importance of the viruses. So these three topics we have covered today. Okay.